नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे डॉग बिस्किट्स। कसं करायचं ते रेसिपी बघूया आणि बघितल्यावर तुम्हाला लक्षातच येईल की माझ्या घरच्या पेट्सनी हे बिस्किट किती आवडीने खाल्लेले आहेत। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी मी मका पीठ घेतलं आहे, 1 वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एक जो खाण्याचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे आहे खोबऱ्याचं तेल आणि हे आहे पीनट बटर। हे मी 1 वाटी घेतलेलं आहे, हे मी घरीच केलेलं आहे। त्याच्यानंतर 1 बीटरूट वाफवून बारीक करून घेतलेला आहे, 6 रताळी तिला मी छान उकडवून घेतले, सालं काढून रताळे उकडलेले आहेत। हे रताळे आपल्याला आता सगळं हे या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। सगळ्यात पहिले आपण हे मक्याचं पीठ घेऊन घेऊया, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ कणिक, त्याच्यानंतर ही जी बेकिंग पावडर आहे हे मी सगळं आधी चाळून घेतलेलं आहे, ही मी याच्यात घालते आहे 1 चमचा। हे छान मिक्स करून घेऊया। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। माझ्या घरच्या कुत्र्यांना मी हे बिस्किट्स नेहमी देत असते खायला। कधी त्यात केळी घालते, लाल भोपळा, असं वेगवेगळं काही घालायचं, गाजर। आज मी रताळी आणि बीटरूट घालते आहे। तसं पाहिलं तर बीटरूट खूप नाही द्यावं, पण देणंही गरजेचं असतं, त्यामुळे बीटरूटचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये हे बीटरूट टाकून घेऊया। रताळी खूप छान उकडून घेतली आहे, त्याच्यामुळे नुसतं ते चमच्याने असं दाबल्याबरोबर एकदम ते छान बारीक होत आहेत। थोडे जास्तच उकडवून घ्यायचे म्हणजे मिक्स करायला ते सोपं जातं। आणि आता हे पीनट बटर हे घरी केलेलं आहे। आता हे सगळं छान एकत्र आपण कसं कणकीचा गोळा भिजवतो ना तसं हे एकत्र करायचं। बीटमुळे रंग छान येतो आणि रताळ्यामुळे गोडसरपणा येतो, गोडवा येतो, कारण प्राण्यांना डायरेक्ट गोड काही द्यायचंच नसतं, त्यामुळे कधी रताळी कधी केळी असं ह्याच्यात नॅचरल गोष्टी टाकल्या की त्यांच्या बिस्किटांना छान चव येते आणि ते खातात। माझ्या घरचे कुत्रेच नाही पण मांजरी पण येतात, त्यांनाही आम्ही देतो, त्याही खूप आवडीने ही बिस्किटं खातात। हे पहा, आपला आता असा गोळा तयार झालेला आहे। अगदी जसं आपण कणिक भिजवतो ना त्याच प्रमाणात हा तसाच गोळा झालेला आहे आपला। यात अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। जे काही आहे ते रताळी, बीट आणि पीनट बटर। यावेळचं पीनट बटर तर मी शेंगदाणे आणि कोकोनट ऑइल असं मिक्स करून केलेलं आहे, कारण कोकोनट ऑइल हे कुत्र्यांसाठी खूप चांगलं असतं। त्यांना रोज डायरेक्ट खायला दिलं
तरीही ते त्यांना खूप छान असतं, त्यामुळे खरं त्यांना ते द्यायलाच पाहिजे. आता हा असा गोळा तयार झाला आहे. आता आपण बिस्किट याचे करून घेऊया. जवळजवळ पहा मी असा एवढा मोठा गोळा घेते आणि आता आपण याची जाडसर अशी पोळी लाटून घेऊया. रताळे म्हणा, बीट कुत्र्यांसाठी जरी केलं तर त्यातलं पोषण मूल्य काय आहे प्रत्येक पदार्थात हे पाहून जर आपण टाकलं ना, तर जसं आपल्याला शरीराला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात तसं त्यांच्यासाठी असतात. रताळ्यामध्ये देखील खूप सारं फायबर असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी ब्रेनसाठी चांगलं. त्याच्यामुळे त्यांच्याही दृष्टीने विचार करायला पाहिजे आपण. बीटरूटमुळे पहा रंग इतका सुंदर आलेला आहे. बीटमध्ये आपल्याला माहिती आहे की बीटही खूप अगदी पौष्टिक असतात, खूप जास्त न्यूट्रिएंट्स असतात त्याच्यात. त्यामुळे कोणती गोष्ट आपल्यासाठी काय प्राण्यांसाठी करताना आपण हा विचार करायलाच पाहिजे की किती पोषण मूल्य गेलं पाहिजे पोटात. त्या गोष्टी टाकायच्या आणि त्यांच्यासाठी मी अशा मग वेगवेगळ्या प्रकार टाकून बिस्किटं करत असते. हे पहा हे कितपत जाडसर मी ठेवलेलं आहे. आणि आता याची आपण जो शेप पाहिजे त्या शेपमध्ये आपण आता कट करून घेणार आहे. माझ्याजवळ पहा हे एवढ्या प्रकारचे हे वेगवेगळे असे शेप्स आहेत. याप्रमाणे मी याला शेप देऊन देते. आपल्याला खूप छान वाटतं हे वेगवेगळ्या शेपचे बिस्किटं बघून त्यांना खायला देताना, म्हणून. नाहीतर खरं आपण साधे शंकरपाळ्यासारखे शेप केले ना तरी काही हरकत नसते, पण हे दिसायला खूप छान दिसतात बिस्किट्स. हे पहा असे छान आपण शेप्स कट करून घेतलेले आहे. गॅसवर मी कढई प्रीहीट करायला ठेवून दिलेली आहे मीठ घालून. आणि आता हे जे कोकोनट ऑइल आहे हे मी या प्लेटला लावणार आहे. आणि ही प्लेट आपण त्या कढईमध्ये ठेवून देऊया. हे पहा आता हे मीठ घेतलेलं आहे. हे माझं मीठ खूपदा वापरलं असल्यामुळे त्याचा रंग असा काळा आलेला आहे. आता यात मी हे बिस्किट ठेवते आहे आणि हे त्याच्यावर झाकण ठेवते. हे बिस्किट आता मी ओव्हनला लावणार आहे. ओव्हन मी प्रीहीटला लावून टाकलेलं आहे आणि 200 डिग्रीवरती मी ही बिस्किटं 20 ते 25 मिनटं ठेवणार आहे. 25 मिनटानंतर बघायचं आपल्याला 5 मिनटं जास्त गरजेचे आहेत का, नाहीतर जास्तीत जास्त 25 मिनटात ते होऊन जातात. याला थोडंसं वरनं खोबऱ्याचं तेल लावते आणि आता ओव्हनमध्ये याला ठेवून देऊया. हे पहा आपले कढईतले बिस्किट 10 मिनिटानंतर मी त्याला पलटवलं होतं आणि आता ते झालेले आहेत. आता जवळजवळ 20 मिनिटं होत आलेले आहेत. हे पहा असे छान हे बिस्किट आता मी काढून घेते. हे बघा हे ओव्हनमधले बिस्किट 10 मिनिटं झालेत. मी आता त्याला काढलं आणि याला मी आता पलटून घेते. तुम्हाला दिसेल बघा हे मागून असे झालेले आहेत. रंग दिसतो बघा झालेला वेगळा. हे बघा हे तुम्हाला दिसतंय हे झालेले आहेत. आता मी या सगळ्यांना पलटवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटं आता मी ओव्हनमध्ये ठेवून देणार आहे. 5 मिनिटात आपले बिस्किट पूर्णपणे तयार. हे बघा किती छान आवडीने बिस्किट खातात ते लोक जण.
आपले हे एवढे असे छान बिस्किट्स तयार झाले आहेत. छान कुकीज आहेत हे. इतके सुंदर लागतात हे. माझ्या घरच्या या डॉग्सला तर खूप आवडलेले आहेत. इवन आपण सुद्धा खाऊन पाहिले ना तर आपल्याला ते खूप छान आहेत चवीला. हे जे बिस्किट आहेत हे करायला खूप सोपे. 20 मिनिटात तुम्ही कढईत करा किंवा ओव्हनमध्ये 20 मिनिटात ते तयार होतात. खूप सोपे आहेत. तुमच्या घरी जर डॉग्स असतील तर त्यांच्यासाठी करा, मांजरींसाठी करा, इवन स्ट्रीट डॉग्सला देखील देण्यासाठी हे खूप छान आहेत. घरच्या घरी खूप सुंदर होतात. विकतचं याच्यात आपल्याला माहिती नसतं काय टाकायचं, त्यामुळे घरच्या कुत्र्यांसाठी मांजरांसाठी करायला खूप पौष्टिक आहेत हे. तुम्ही तुमच्याकडे जर कुत्रे असतील तर तुम्ही करून बघा. मी जे प्रमाण दिलंय त्या प्रमाणात करा. खूप सुंदर होतात ते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा कुठला मित्रपरिवार ज्यांच्याकडे पेट्स असतील त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.